खूप असे क्रिएटर आहेत की ते व्हिडिओ तर अपलोड करतात आणि व्हिडिओची क्वालिटी तर इतकी मस्त असते की व्हिडिओ पाहावंच असते, पण त्यांना व्ह्यू कमी येतात, 2 येतात, 3 येतात किंवा 10 किंवा 20 येतात. ते का बरं? कारण त्यांचा जो थंबनेल असतो तो क्लिकेबल नसतो. काहींना माहीतच नसते की मोबाईलने सुद्धा प्रो लेवलच्या थंबनेल आपण क्रिएट करू शकतो. तर चला मग आज जाणून घेऊया की मोबाईलने प्रो लेवलच्या थंबनेल कसं क्रिएट करतात. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे उज्ज्वला बने आणि स्वागत करते तुमच्या माझ्या उज्ज्वला बने टेक मराठी चॅनलमध्ये. चला तर मग मी आता माझ्या मोबाईलच्या स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला घेऊन जाते. चला तर मग व्ह्यूअर्स, आता व्हिडिओला सुरुवात करूया. मी मोबाईलची रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. आपल्याला थंबनेल बनवण्यासाठी 3 ॲपची गरज असते. ते ॲप म्हणजे पिक्सेल लॅब, रिमेनी आणि इमेज सर्च मॅन. हे तिन्ही ॲप प्ले स्टोअरवर अगदी फ्री अवेलेबल आहेत. आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन ते तिन्ही ॲप डाउनलोड करायचे आहेत. सर्वात आधी आपल्याला जी इमेज थंबनेलमध्ये ॲड करायची आहे त्या इमेजला इन्हान्स करायचे आहे. त्यासाठी आपल्याला रिमेनी ॲपची गरज असते. रिमेनी ॲपवर बघू शकता की तुम्ही बिफोर इमेज कशी दिसत होती आणि आफ्टर इमेज कशी दिसते. ती फोटो इन्हान्स होऊन आपल्याला मिळते. तर त्या फोटोला इन्हान्स करून आपल्याला डाउनलोड करायची आहे. ती फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होते. त्यानंतर आपल्याला त्या फोटोचं बॅकग्राऊंड चेंज करायचे आहे. त्यासाठी क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन रिमूव्ह बॅकग्राऊंड असं क्लिक करायचं आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंड केलं की तिथं आपण रिमेनी केलेली फोटो अपलोड करायची आहे आणि तिथं फोटो अपलोड केली की लगेचच फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो. फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं की फोटो आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायची आहे. डाउनलोडवर क्लिक करून आपल्याला फोटो गॅलरीमध्ये सेव्ह करायची आहे. नंतर आपल्याला इमेज सर्च मॅन ॲप ओपन करून यूट्यूब बॅकग्राऊंड इमेज सर्च करायची आहे. तिथं अनलिमिटेड इमेजेस आपल्याला मिळतात. जी पण बॅकग्राऊंड आपल्याला पाहिजे ती आपण सिलेक्ट करून थंबनेल बनवू शकतो. आता आपल्याला पिक्सेल लॅब ॲप ओपन करायची आहे. जर आपल्याला तो बॅकग्राऊंड पाहिजे नसेल तर आपण पिक्सेल लॅब ॲपमधून सुद्धा बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकतो. त्याआधी 3 डॉटवर क्लिक करून कस्टमच्या साईडला ॲरो आहे तिथे क्लिक करून यूट्यूब थंबनेल, जसं आपल्याला यूट्यूबच्या थंबनेल बनवायचे आहे म्हणून यूट्यूब थंबनेल सिलेक्ट करून ओकेवर क्लिक करायचे आहे आणि न्यू टेक्स्ट असं एक आयकॉन आहे त्याला प्रेस करून डिलीट करायचे आहे, कारण त्याच्या आताच आपल्याला गरज नाही आहे म्हणून. आता आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीमधून जी बॅकग्राऊंड इमेज आपण सेव्ह केलेली आहे ती अपलोड करायची आहे. तिच्या साईज बरोबर इन्क्रीज करून आपल्याला ती सेट करायची. जर ती इमेज आपल्याला नाही पाहिजे आहे तर डायरेक्ट पिक्सेल लॅब ॲपमधूनची जी इमेज मिळाली आहे त्याचे कलर सेट करून आपल्याला बॅकग्राऊंड इमेज सेव्ह करायची आहे. त्यासाठी आपल्याला खाली दिलेले आयकॉन 4थ्या नंबरच्या आयकॉनला क्लिक करून कलरवर क्लिक करायचे आहे. नंतर ग्रेडियंटवर क्लिक करून प्लस आयकॉनवर क्लिक करायचे आहे. नंतर कलर असा ऑप्शन येतो, तिथं आपल्याला जो कलर पाहिजे आहे तो सेव्ह करायचा आहे. बॅकग्राऊंड कलर कधी पण थोडं ब्लॅक शेडमधूनच ठेवायचं, कारण जे फॉन्ट आपण ठेवतो ते डार्क पाहिजे आहे. थंबनेल बनवताना फॉन्ट कधी पण आपल्याला डार्क ठेवायचे आहे. त्याच्याने आपलं थंबनेल अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि क्लिकेबल वाटतो. बॅकग्राऊंड सिलेक्ट झालेला आहे. आता प्लस आयकॉनवर क्लिक करून जी फोटो आपण रिमेनी करून तिचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं ती फोटो अपलोड करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीमधून ती फोटो अपलोड करायची आहे. ती फोटो अपलोड केली की ज्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे त्या ठिकाणी तिला बरोबर सेट करायचे आहे. तिचं साईज जेवढं पाहिजे तेवढं इन्क्रीज करून आपल्याला ती फोटो बरोबर ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी सेट करायची आहे. नंतर त्या फोटोला लॉक करायचे आहे आणि ती फोटो अट्रॅक्टिव्ह वाटल्या पाहिजे म्हणून आपल्याला स्ट्रोक करायचे आहे. त्याकरिता आपल्याला खाली दिलेल्या सेंटरमधल्या आयकॉनवर क्लिक करून स्ट्रोक या ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि ज्या कलरचे स्ट्रोक पाहिजे त्या कलरचं सिलेक्ट करून आपल्याला सेव्ह करायचे आहे. आता मी इथं व्हाईट कलरचे स्ट्रोक घेत आहे, त्याच्याने फोटो जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. आता आपण यूट्यूब थंबनेल कसं बनवायचं असं थंबनेल बनवत आहोत, म्हणून त्यासाठी मला एक थंबनेलची आवश्यकता आहे. म्हणून मी माझं ओल्डवालं थंबनेल इथं अपलोड करते. त्यासाठी मला प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीमधून एक ओल्डवालं थंबनेल अपलोड करायचे आहे. तो थंबनेल अपलोड केलं की बरोबर सेट करून ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी
सेट करून घ्यायचं आहे। नंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून टेस्ट लिहायचे आहे। आपल्याला टेस्ट कधी पण इंग्लिश आणि मराठी फॉन्टमध्ये पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं थंबनेल खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो। जर एकच लँग्वेज यूज केली तर तेवढं आपलं थंबनेल अट्रॅक्टिव्ह वाटत नाही। तर मी आता टाईप करत आहे इंग्लिशचे फॉन्ट प्रो लेवल, त्यानंतर ओके केल्यानंतर खाली ए ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केलं की तिथं साईडला एक साईजचा ऑप्शन दिसतो। साईज जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचे आहे। त्यानंतर तिथं कलरचे ऑप्शन आहे, जर आपल्याला कलर पाहिजे आहे तर आपण कलर पण सिलेक्ट करू शकतो। त्यानंतर मला दुसरं टेस्ट पाहिजे आहे, त्यासाठी मी प्लस आयकॉनवर पुन्हा क्लिक करून दुसरं टेस्ट लिहत आहे, तिथं थंबनेल नाव लिहून। नंतर मला थंबनेल हा माझा मेन पार्ट आहे म्हणून मी त्याला छान मोठं करून छान रेड कलर देत आहे, जेणेकरून माझा तो थंबनेल खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल। आणि त्याचं फॉन्ट पण थोडं डार्क ठेवत आहे। आता मला थंबनेल खूप अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी मराठी फॉन्ट पाहिजे, त्यासाठी पुन्हा मी प्लस आयकॉनवर क्लिक करून एक नवीन टेस्ट लिहत आहे, तो मराठीमधला आहे। तिथं मी लिहत आहे प्रो लेवल थंबनेल बनवा मोबाईलने असं मी टाईप करत आहे। आता मला फॉन्ट अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी कलर चेंज करायचे आहे, त्यासाठी मी कलर सिलेक्ट करून मोबाईलला येलो कलर देत आहे आणि बोल्डवर क्लिक करून पूर्ण फॉन्ट बोल्ड करत आहे। तिथं खूप सारे ऑप्शन असतात, तुम्ही बघू शकता, स्पेसिंग, लाईन स्पेसिंग असे खूप सारे ऑप्शन आहेत, ते तुम्ही सिलेक्ट करून आपलं थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवू शकता। आता मला थंबनेलमध्ये लावायसाठी एक यूट्यूबचे लोगो पाहिजे, म्हणून मी पुन्हा इमेज सर्च मॅन ॲपमध्ये जाऊन यूट्यूब लोगो असं टाईप करून एक यूट्यूबचे लोगो अपलोड करत आहे, डाउनलोड करत आहे। तो लोगो डाउनलोड झालं की मी पुन्हा पिक्सेल लॅब ॲपमध्ये तो लोगो अपलोड करणार आहे। तुम्ही बघू शकता, पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीमधून तो लोगो ॲड करायचा आहे। आपल्याला जसं सर्कलमध्ये पाहिजे तर सर्कलला क्लिक करून ओकेवर क्लिक करून आपल्याला जिथं पाहिजे तो आपण सेट करू शकतो। त्यानंतर तुम्हाला जे पण काही पाहिजे आहे, जे पण लोगो पाहिजे आहेत ते तुम्ही इमेज सर्च मॅन ॲपमधून डाउनलोड करू शकता। त्यानंतर आपल्याला आपलं थंबनेल बनलेलं आहे आणि आता आपल्याला थंबनेल डायरेक्ट अपलोड न करता सेव्ह ॲज अ प्रोजेक्ट करायचे आहे, त्याच्यानी आपलं थंबनेल, त्यामुळे आपल्या थंबनेलची क्वालिटी एन्हान्स असते, ती फाटतसुद्धा नाही, फोटो खूप छान असते। आणि मग त्यानंतर आपल्याला फोटो सेव्ह करायची आहे, त्यासाठी कस्टमच्या साईडला एक ॲरो असते, तिथं अल्ट्रावर सिलेक्ट करून आपल्याला सेव्ह टू गॅलरीमध्ये फोटो सेव्ह करायचे आहे। अशा प्रकारे आपण प्रो लेवलच्या थंबनेल आपल्या स्वतःच्या मोबाईलने बनवू शकतो, त्यासाठी आपल्याला लॅपटॉपची सुद्धा गरज नसते। तुम्ही बघू शकता की आपलं थंबनेल कसा बनलेला आहे, तो खूप क्लिअर आणि खूप छान बनलेला आहे। आता मी सध्या असंच बनवलेलं आहे, तुम्हाला जर छान वेळ मिळेल तर खूप छान बनवू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। थँक्यू।